वृश्चिक राशी 10 फेब्रुवारी नंतर येणार वादळ हिशोब पूर्ण व्हायची वेळ आली आहे. गुरुदेव एक गुप्त. वृश्चिक राशीच्या आयुष्यात चतुर्थीपासून महाशिवरात्रीपर्यंतचा हा काळ साधा नेहमीसारखा किंवा दुर्लक्ष करण्यासारखा नाही. हा काळ म्हणजे नियतीने शांतपणे तुमच्यासाठी रचलेली एक गूढ योजना आहे. बाहेरून सर्व काही पूर्वीसारखं दिसेल, पण आतून तुमच्या आयुष्यात सूक्ष्म पातळीवर मोठे बदल सुरू झालेले असतील. जे प्रश्न तुम्हाला बऱ्याच काळ छळत होते, ज्या गोष्टींबाबत तुम्ही संभ्रमात होतात, ज्याच्या मनाच्या गाभाऱ्यात दडल्या होत्या, त्या सर्वांना दिशा मिळण्याची ही वेळ आहे. या काळात तुम्हाला वारंवार असे जाणवेल की काहीतरी अदृश्य शक्ती तुमच्या बाजूने काम करत आहे. परिस्थिती तुमच्या अनुकूल होत जाईल, लोकांचे वर्तन बदलताना दिसेल, अडथळे कमी होतील आणि मनाला एक वेगळी शांतता लाभेल. हा काळ केवळ घटनांचा संचय नाही, तर तुमच्या अंतर्मनातील परिवर्तनाचा प्रवास आहे. तुमच्या विचारांमध्ये स्पष्टता येईल, भावनांमध्ये येईल आणि कृतीतून आत्मविश्वास दिसू लागेल. चतुर्थीपासून सुरू होणारी ही सकारात्मक ऊर्जा महाशिवरात्रीपर्यंत हळूहळू वाढत जाईल. जणू काही प्रत्येक दिवस तुम्हाला पुढच्या टप्प्याकडे घेऊन जाईल. तुम्ही अनुभवणार आहात की काही गोष्टी सहज घडत नाही आणि काही नाती आपोआप सुधारत नाही आणि काही संधी अनपेक्षितपणे तुमच्यासमोर येत आहेत. म्हणूनच या काळातील घडामोडी या केवळ योगायोग नसून नियतीने आखलेली अचूक पावले आहेत. जानेवारी ते डिसेंबर 2026चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य, तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्य भाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नंबर 1. अचानक अडकलेली कामे वेगाने पूर्ण होऊ लागतील. गेल्या अनेक दिवसांपासून किंवा महिन्यांपासून रखडलेली कामे तुमच्या मनात सतत ताण निर्माण करत होती. कागदपत्रांची अडचण, सरकारी किंवा कार्यालयीन मंजुरी, बँकेचे व्यवहार, मालमत्तेशी संबंधित निर्णय, नोकरीतील प्रमोशन किंवा प्रोजेक्टची मान्यता, अशा गोष्टी वारंवार प्रयत्न करूनही पुढे सरकत नव्हत्या. पण चतुर्थीपासून परिस्थिती हळूहळू बदलू लागेल. जे लोक आधी सहकार्य करत नव्हते ते अचानक मदतीला तयार होतील. अडथळे निर्माण करणारे नियम किंवा प्रक्रिया तुमच्यासाठी सुलभ होऊ लागतील. ज्या गोष्टींसाठी तुम्ही वारंवार धावपळ करत होता त्या आता सहज पूर्ण होतील. तुम्हाला जाणवेल की जणू काही अदृश्य शक्ती तुमच्या बाजूने काम करत आहे. हे पूर्ण होणारे काम केवळ दिलासा देणार नाही, तर तुमचा आत्मविश्वासही परत वाढवेल. नंबर 2. मनावरील ताण आणि दडपण कमी होईल. वृश्चिक राशीच्या लोकांचे मन अत्यंत संवेदनशील असते, पण ते भावना व्यक्त करत नाही. आतून चाललेली चिंता, असुरक्षितता, भविष्यासंबंधी भीती, घरातील किंवा कामातील तणाव यामुळे मन थकले होते. झोप नीट लागत नव्हती, विचार सतत फिरत होते आणि छोट्या गोष्टींचाही मोठा ताण जाणवत होता. या काळात हळूहळू मानसिक धोके दूर होऊ लागले. मन शांत होईल, विचार स्पष्ट होतील आणि अनावश्यक काळजी आपोआप कमी होईल. तुम्हाला जाणवेल की ज्या गोष्टींची तुम्ही उगीच चिंता करत होता त्या प्रत्यक्षात इतक्या मोठ्या नव्हत्या. मनात सकारात्मक विचार वाढतील आणि तुम्ही वर्तमान क्षणात जगायला लागाल. ही मानसिक शांती तुमच्यासाठी खूप मोठा आशीर्वाद ठरेल. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेदभविष्याचा या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. नंबर 3. घरात शुभ बातमी येईल. घरात वातावरणात काही काळापासून तणावपूर्ण किंवा शांत होते. संवाद कमी झाला होता, काही न बोललेले गैरसमज होते किंवा प्रत्येक जण आपल्या विचारांमध्ये गुंतलेला होता. या काळात घरात एखादी आनंददायी बातमी समोर येईल जी सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आणेल. कुटुंबातील एखाद्या सदस्याला नोकरी, शिक्षण, लग्न किंवा आरोग्याशी संबंधित चांगली बातमी मिळेल. काही जुने वाद आपोआप मिटतील. घरात पुन्हा संवाद वाढेल, प्रेम आणि आपुलकीची भावना निर्माण होईल. तुम्हाला आता जाणवेल की हे घर तुमच्यासाठी सर्वात मोठे बळ आहे. हा बदल केवळ वातावरणात नाही, तर नात्यांमध्येही सकारात्मक ऊर्जा निर्माण करेल. नंबर 4 आहे. आर्थिक स्थितीत हळूहळू सुधारणा दिसेल. बराच काळ पैशांबाबत अनिश्चितता होती. उत्पन्न येत असले तरी खर्च जास्त होता किंवा अपेक्षित ठिकाणाहूनही पैसा मिळत नव्हता. काही देणी अडकली होती, काही व्यवहार थांबले होते. चतुर्थीपासून आर्थिक स्थितीत एक हळूवार पण स्पष्ट सुधारणा दिसू लागेल. थकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता वाढेल. अनपेक्षित ठिकाणाहून आर्थिक मदत किंवा संधी मिळेल. खर्चावर नियंत्रण होईल आणि तुम्ही पैशांचे नियोजन अधिक चांगल्या प्रकारे करू शकाल. ही सुधारणा अचानक श्रीमंती देणार नाही, पण आर्थिक स्थैर्य आणि सुरक्षिततेची भावना देईल, जी सध्या तुमच्यासाठी अधिकच महत्त्वाची आहे. नंबर 5. एखादी जुनी ओळख पुन्हा संपर्कात येईल.
भूतकाळात तुमच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावणारी एखादी व्यक्ती पुन्हा संपर्क साधेल. ही व्यक्ती मित्र, नातेवाईक, जुना सहकारी किंवा एखादी भावनिक नाळ असलेली व्यक्ती असू शकते. बराच काळ संवाद नसल्यामुळे मनात काही प्रश्न, गैरसमज किंवा अपूर्ण भावना राहिल्या होत्या. या काळात पुन्हा संवाद सुरू होईल आणि मनातील ओझे हलके होईल. हा संपर्क केवळ आठवणी ताज्या करणारा नसेल, तर भविष्यासाठी एखादी संधी, सहकार्य किंवा भावनिक आधार देणारा ठरेल. तुम्हाला जाणवेल की काही नाती काळानुसार तुटत नाहीत, तर ती योग्य वेळी पुन्हा जुळतात. नंबर 6. तुमच्या निर्णय क्षमतेत लक्षणीय वाढ होईल. गेल्या काही काळात तुम्ही अनेक निर्णय पुढे ढकलले होते, कारण मनात संभ्रम होता. परिस्थिती स्पष्ट नव्हती आणि चुकीचे निर्णय होईल अशी भीती वाटत होती. पण चतुर्थीपासून तुमच्या विचारांमध्ये एक विलक्षण स्पष्टता येऊ लागेल. एखाद्या गोष्टीचा गाभा पटकन समजेल. लोकांच्या बोलण्यातला खरा अर्थ तुम्हाला ओळखता येईल आणि परिस्थितीचे योग्य विश्लेषण करता येईल. काम, कुटुंब, आर्थिक बाबी किंवा वैयक्तिक आयुष्य अशा सर्व क्षेत्रात तुम्ही घेतलेले निर्णय योग्य दिशेने जातील. विशेष म्हणजे तुम्हाला इतरांकडून सल्ला घ्यायची गरज कमी भासेल, कारण तुमच्या अंतर्प्रेरणा स्वतःच योग्य मार्ग दाखवेल. ही वाढलेली निर्णय क्षमता भविष्यातील मोठ्या यशाची पायाभरणी करेल. नंबर 7. आध्यात्मिक ओढ आणि अंतर्मनाची शक्ती वाढेल. या काळात तुमचं मन नैसर्गिकरित्या देव, मंत्र, जप, ध्यान, प्रार्थना याकडे वळेल. तुम्ही जाणीवपूर्वक वेळ काढून शांत बसाल, स्वतःशी संवाद साधाल आणि मनाला स्थिर कराल. काही लोकांना मंदिरात जाण्याची इच्छा होईल, तर काहींना घरीच प्रार्थना करण्याची सवय लागेल. ही केवळ धार्मिक भावना नसून अंतर्मनाला शांत देणारी प्रक्रिया असेल. तुम्हाला जाणवेल की आतून एक अदृश्य शक्ती तुम्हाला धीर देत आहे, मार्गदर्शन करत आहे. हे आध्यात्मिक ऊर्जा तुमच्यासाठी संरक्षण कवचासारखी काम करेल आणि नकारात्मक विचार दूर ठेवेल. महाशिवरात्री जवळ येत असताना ही भावना अधिकच तीव्र होईल. नंबर 8. शत्रू, विरोधक आणि नकारात्मकता शांत होईल. जे लोक तुमच्या विरोधात होते, तुमच्या कामात अडथळे निर्माण करत होते किंवा पाठीमागे नकारात्मक बोलत होते, त्यांचा प्रभाव या काळात हळूहळू कमी होऊ लागेल. काही जण स्वतःहून दूर जातील, तर काहींची वृत्ती बदललेली दिसेल. तुम्हाला जाणवेल की आधी जिथे सतत संघर्ष वाटत होता, तिथे आता शांतता निर्माण होत आहे. तुमच्या विरोधात उभे राहणारे लोक निष्क्रिय होतील. हे बदल तुम्ही कोणताही संघर्ष न करता अनुभवणार आहात. की परिस्थिती तुम्हाला मानसिक हलकेपणा देईल आणि तुमचे प्रश्न पुन्हा तुमच्या प्रगतीकडे केंद्रित होईल. नंबर 9. एखाद्या मोठ्या संधीची स्पष्ट चाहूल लागेल. या काळात तुमच्या आयुष्यात एखाद्या नव्या दिशेची सुरुवात होण्याची चाहूल लागेल. ही संधी नोकरी, व्यवसाय, शिक्षण, प्रवास किंवा एखाद्या नवीन प्रकल्पाच्या स्वरूपात येऊ शकते. सुरुवातीला ही गोष्ट लहान वाटेल, पण पुढे जाऊन ती मोठ्या बदलाचे कारण ठरेल. तुम्हाला अचानक एखादी ऑफर, प्रस्ताव किंवा कल्पना मिळेल, जी तुमच्या भविष्यासाठी महत्त्वाची ठरेल. तुम्ही योग्य वेळी योग्य पाऊल उचलाल आणि ही संधी तुमच्या आयुष्यात सकारात्मक वळण आणेल. नंबर 10. महाशिवरात्रीपर्यंत आत्मविश्वासात विलक्षण वाढ होईल. महाशिवरात्री जवळ येत असताना तुम्हाला स्पष्टपणे झालेले बदल स्पष्टपणे जाणवतील. ज्या गोष्टी पूर्वी कठीण वाटत होत्या, त्या आता सहज वाटू लागतील. बोलण्यात ठामपणा येईल, वागण्यात स्थैर्य येईल आणि स्वतःवरचा विश्वास दृढ होईल. तुम्ही स्वतःकडे एका नव्या दृष्टीने पाहू लागाल. लोकांनाही तुमच्यातील हा सकारात्मक बदल जाणवेल. तुमच्या व्यक्तिमत्वात एक वेगळी चमक दिसेल. हा वाढलेला आत्मविश्वास पुढील काळात मोठ्या यशाचा पाया ठरेल. महाशिवरात्रीपर्यंत पोहोचताना तुम्हाला स्वतःमध्ये झालेला बदल स्पष्टपणे जाणवेल. ज्या गोष्टी पूर्वी गुंतागुंतीच्या वाटत होत्या, त्या आता सोप्या वाटतील. ज्या चिंता मनात साचल्या होत्या, त्या आता हळूहळू विरघळतील. तुमच्या व्यक्तिमत्वात एक नवीन स्थैर्य, एक नवीन शांतता आणि एक नवीन आत्मविश्वास दिसून येईल. या काळात घडणाऱ्या घटना तुम्हाला फक्त बाहेरून लाभ देणार नाहीत, तर आतूनही अधिक मजबूत बनवतील. तुम्ही स्वतःकडे एका वेगळ्या नजरेने पाहायला लागाल. तुम्हाला जाणवेल की तुम्ही किती संघर्ष केला, किती सहन केलं आणि आता त्याचं फळ तुम्हाला मिळू लागलं आहे. महाशिवरात्री ही केवळ एक धार्मिक घटना राहणार नाही, तर तुमच्या आयुष्यातील एका सकारात्मक परिवर्तनाची साक्षीदार ठरेल. हा कालखंड तुम्हाला शिकवेल की संयम, श्रद्धा आणि सातत्य यांचा परिणाम नेहमी योग्य वेळी मिळतो. तुम्ही ज्या दिशेने चालत आहात ती दिशा योग्य आहे आणि पुढचा काळ तुमच्यासाठी अधिक स्थिर, शांत आणि प्रगतशील ठरणार आहे. तुम्ही हा प्रवास पूर्ण करताना स्वतःमध्ये झालेली ही सकारात्मक ऊर्जा दीर्घकाळ अनुभवणार आहात.
तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.